हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. प्रमोद झिरोपर रायडर या चॅनलवर आज येईल आपला चॅनल ब्लॉग. तर भानो आम्ही प्रोजेक्ट वगैरे बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवतो. आज बघायला वगैरे कॉलेजचे वगैरे मित्र आलेले आहेत, मित्र म्हणजे असेल ते. तर भानो बघू शकता इकडं, हे बघा एवढे इकडं आहेत. तर भावना तुम्हाला सगळं दाखवतो मी, कसा काय विषय आहे ना ते सगळं दाखवतो मी. बघतो सगळ्यांची माहिती घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. रातपर्यंत बघण्यासाठी बघत राहा. चला तर मित्रांनो, ते पोलच्यापासून बनवलंय ते आम्ही कशी बनवतो त्याच्यामुळे तुला पुढे घेतो. अरे माझा हातच तिकडे जातो ना. मी मामीच तिकडे काढ ना आयफोन मध्ये. काय अच्छा ते नंदना दिसत नाही त्याचा प्रयोग काय आहे, म्हणजे घर आहे ते बनवला माहित नाही, पण त्याचा उपयोग काय होतो काय असं म्हणजे सांगा मला. काय पण कंपनी मधून जी हवा प्रदूषण हवा बाहेर निघते ना, ती कमी करण्यासाठी किंवा शुद्ध करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला. समजा ही कंपनी आहे ज्यामधून प्रदूषित हवा बाहेर त्याच्यामध्ये हानिकारक पदार्थ असतात जी या फिल्टर मध्ये येते. याच्या मार्फत बाहेर जेणेकरून की प्रदूषण हवा त्याच्यामध्ये जास्त हानिकारक पदार्थ कमी करण्यासाठी आणि जास्त म्हणजे जास्त प्रमाणात बाहेर टाकू नये म्हणून आम्ही काय रे घरमध्ये काय का बेल वाजवत घरातली आहे जास्त होत असा मध्ये एकदा वाजत दाखव ना बेल पुढं. ओके ओके. आपला आपल्या मित्रांनी सिलेंडर ठेवले. याचं काम असं आहे का आपण एखाद्या वेळेस कॅमेरा मागे फिरव. सिलेंडर खाण्यामधून येण्यापेक्षा त्यातून उकल लावून पोहोचते ना दोस्तार इकडे आता कॅमेरा पुढे जातो थोडसा. शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे. हे टूलचं नाव आहे मॅन्युअल शेतामध्ये शेतकऱ्याची मदत व्हावी. तसेच खड्डे मारण्यासाठी वेगळा माणूस, खत टाकण्यासाठी वेगळा माणूस आणि त्यात वेळ पण कमी जास्त पडतं एक ठिकाणी, तर रोपाची वाढ पण होत नाही चांगली. तर जेणेकरून एका ठिकाणी प्रमाणात खत पडेल आणि व्हायला बनवलंय जेणेकरून शेतकऱ्याला वाकायची गरज नाही, जेणेकरून त्याचे कंबर दुखणार नाही आणि त्याला त्रास वगैरे बनवलेलं आहे का एकदम कमी प्रमाणात कोणतं पण शेतकऱ्याला अफोर्ड करू शकतो. बाबा धरून बंगलो घे ना तू. चांगली माहिती विचारणार. चल आता आम्हाला सांग जसं दुखायला लागला आमचे तुकाराम भाऊची माहिती आता ऐकतो बघू. माहिती माती भुसभुशीत करण्यासाठी ब्लेड लावलेले आहे. आपण ब्लेड आपण दोन सुद्धा आपण आपलं चांगले आहेत मित्रा. धन्यवाद धन्यवाद.
हे तुम्ही काय करायचं याचा उपयोग काय होईल ते सांगा आम्हाला. बिटा उचलण्यासाठी होईल. कमी वेळात जास्त बिटा उचलू पण याच्याने ना 5 ते 6 बिटा उचलू शकतो, अशा उचलू शकतो. आणि जरा मीटरमध्ये जाम येतात. त्याची सुद्धा 1500 पंप घ्यायचा आहे. ट्रेड वाईज प्रत्येक ट्रेडमध्ये जे वर्षामध्ये बसलेली असतील त्याचा उपयोग काय होईल? किंवा तुम्ही अनुभव काय करा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकण्यासाठी म्हणजे वाईट बेस बसवायची दुसऱ्या ठिकाणी टाकायची. पद्धत आहे का? पद्धतशीर सांग जरा. आपल्या गावात करायला हो काळावाला हो 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 पाटील साहेब राहू तुम्हीच बनवलं. सांगून दे उचलायचं नाही. आल्या दिवशी पण आधी गपचूप जाय तुम्ही. तेव्हा आम्हाला तुम्हीच बनवलाय का? तुम्हीच बनवलाय का? मी बनवलाय. हो चांगली माहिती दिली आपल्याबद्दल. ही मशीन आहे वेल्डिंगची ट्रान्सफॉर्मर सपोर्ट सिस्टम आहे. हा क्लॅम्प आहे. केबल आहे ही. एक केबल बुथला जोडलेली, दुसरी केबल ऑर्डरनं दिलेली आहे. वेल्डिंग करताना दाखवलेलं आहे. म्हणजे उंचावरती वेल्डिंग करताना काय कामासाठी ते सांगा. आपल्याला कुठं पार्टी करायचं आहे किंवा बाहेर कोणी कधी जाऊ शकतो आपण. आणि आपली मशीन करण्यासाठी लोकांनी वस्तू मित्रांनो बघू शकता ही पिस्तूल आहे. वायगिरीची पिस्तूल आणि ही आपली पबजी AK-47 ही आमची जात आहे म्हणजे वाल्यांची. आणि हेड कॉपी आहे बघू शकता. हे झाड आहे आणि ही आमची धुमशाले आहे स्टंट वगैरे करण्याची. आणि ही गाडी आहे वाहतूक करण्याची, ट्रक त्याला आपण शकतो आपल्या भाषेत. चला तर भावना आता पुढे जाऊ. याचा उपयोग काय होतो? गावरान काय बद्दल काय काय आपलं 8 सिलेंडर टाइप इंजन आहे. हे आपले BMW, ऑडी, मर्सिडीज अशा गाड्या एकदम टॉपचे साधे आपण मॉडीफाय वगैरे केला तर होऊन जातं ना? नाही होणार. काय होणार? माझ्या गाड्याला नेहमी चालतं. याला कॅशॅप बोलतात. नाही कनेक्टिव्हिटी आणि बोलतात भावाचं आहे त्याला सोयी. काय चालू काय बघू शकता मित्रांनो. जे एक हेवी ट्रक असतात ड्रायव्हर काय करतात की गाडीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त ओव्हरलोड भरून येतात त्यामुळे. ओव्हरलोड झाल्यामुळे काय गाडीचं ड्रायव्हरचं काही वेळेस गाडीवरचं कंट्रोल राहत नाही ओव्हरलोड. किंवा गाडी असताना उतरत असताना गाडीचे ब्रेक लागत नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. तर ते ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्यासाठी हा छोटासा प्रोजेक्ट आहे. यामध्ये गाडीमध्ये ज्यावेळेस ओव्हरलोड भरलं जाईल त्यावेळेस काही इंडिकेटर ड्रायव्हरला कळण्यात येईल गाडी ओव्हरलोड झाली आणि स्विच बंद केला जाईल म्हणजे गाडी सुरू होणार नाही किंवा गाडी पुढे ड्रायव्हरला गाडी चालवता येणार नाही. त्यामुळे ड्रायव्हर जो आहे तो गाडीमध्ये त्याच्या गाडीच्या लिमिटनुसार वजन भरेल आणि गाडी बाउंड्री प्रमाण ते कमी होईल. सेन्सर आहे ना असं सेन्सर हे नावाले तयार करून आले हे नावाले आणा
लिमिट मध्ये नाही तर काढून टाक तुला नाही मला पाहिजे त्याच्या बेसिकची तयारी कसं करायचं सांग मग कसं करायचं ते बस त्यांच्या एवढाच आहे काय आमचं त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे मित्रांनो. जेवणाला गेले जेवण झालेले ना त्याचे? ते इकडे ते capacity. जैविक हेवी ट्रक असतात डायव्हर ट्रक असतात ती गाडीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड भरून येतात त्यामध्ये ओव्हरलोड झाल्यामुळे काही गाडीचं ड्रायव्हरचं काही वेळेस गाडीवरचं कंट्रोल राहत नाही ओव्हरलोड किंवा गाडी असताना उतरत असताना गाडीचे ब्रेक लागत नाही त्यामुळे ऍक्सिडेंट होतात तर ते ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्यासाठी हा छोटासा प्रोजेक्ट आहे यामध्ये गाडीमध्ये ज्यावेळेस ओव्हरलोड भरलं जाईल त्यावेळेस काही इंडिकेटर ड्रायव्हरला कळण्यात येईल गाडी ओव्हरलोड झाली आणि स्विच बंद केला जाईल म्हणजे गाडी सुरू होणार नाही किंवा गाडी पुढे ड्रायव्हरला गाडी चालवता येणार नाही त्यामुळे ड्रायव्हर जो आहे तो गाडीमध्ये त्याच्या गाडीच्या लिमिटनुसार वजन भरेल आणि गाडी जे प्रमाण आहे ते कमी होईल सेन्सर आहे ना सेन्सर हे नावाले तयार करून आले हे नावाले आणा लिमिट मध्ये नाही तर काढून टाक तुला नाही मला पाहिजे त्याच्या बेसिकची तयारी